अरे आम्ही दिली गुणवत्ता समितीचा अहवाल शासन दरबारी प्राप्त आहे. त्यामुळे आमची एक आशा वाढली की आता समितीचा अहवाल आहे त्याच्यावरती फक्त त्यांना अंमलबजावणी करणं बाकी आहे. तर या विधिमंडळामध्ये कायमची घोषणा शासनाने करावी आणि योग्य तो न्याय आम्हाला द्यावा ही आमची मागणी आहे. काही 10% की 5% लोक रिटायरमेंट झालेले आहेत आणि बाकी आता उमरट्यावरती रिटायरमेंटच्या. याविषयी तुमचं काय म्हणणार आहे सरकारला? शासनाला मी हेच विनंती करेल की आतापर्यंत जे लोक आमचे कुठलाही मोबदला की कुठलाही लाभ न मिळता रिटायर झालेले आहेत, 234 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, आज त्यांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत. तर ज्या वेळेला ही घोषणा होईल तर ह्या दोन्ही लोकांसाठी शासनाने काहीतरी त्यांना लाभ मिळवून द्यावा. ही पण आहे की आम्हाला कायम केलं पाहिजे. हा 20 वर्षाचा जो आमचा वनवास आहे तो वनवास या ठिकाणी संपला पाहिजे ही आमची सर्वांची मुख्य मागणी आहे. मी पूर्णपणे जोपर्यंत आंदोलन आहे तोपर्यंत मी राहणार आहे. आम्ही आमची सगळ्या ठिकाणी घरचं प्रपंच टाकून आलेलो आहोत. आमची फक्त 2च मागणी आहेत की आम्हाला या विधिमंडळामध्ये आता या संपन्न होत असलेल्या विधिमंडळ कायमची घोषणा व्हावी, कायमचा ठराव व्हावा आणि जोपर्यंत ठराव होत नाही तोपर्यंत आम्ही नाहीतर आम्ही दुसरी आम्ही अन्य त्या आंदोलन सुरूच आहे आमचं. 20 वर्ष लोटून गेली पण वचन पूर्तता झालेली नाही. मधामध्ये तुम्ही सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेबांना भेटले नाही? आमचा पाठपुरावा सगळ्यांच्याकडे चालू आहे सर. जे आम्हाला मदत करतात त्या ठिकाणी आम्ही पाय झिजवायचं काम करतोय, निवेदन देतोय, पण अजूनही आम्हाला पाहिजे तेवढं यश मिळालं नाही. फक्त परंतु 97% जे विद्यार्थी आहेत ज्यांच्या गुणवत्तेसाठी आम्ही काम करत आहोत, यामध्ये शिक्षकांचं प्रशिक्षण असो किंवा कुठलंही मग त्यामध्ये वर्क असो, आम्ही सर्व कामं साधन व्यक्ती म्हणून करतो. केंद्र प्रमुख पासून तर सर्व चार्जेस जे चार्ज आमच्याकडे आहेत, आज विस्तार अधिकाऱ्यांचे चार्ज सुद्धा आमचे लोक सांभाळत आहेत. तर आमच्यामध्ये जेव्हा अर्धे बांधव कायम झालेले आहेत तर आम्हाला सुद्धा खूप जास्त आशा लागलेली आहे की जे मागून येऊन त्यांची कायम झालेली आहे की देवाभाऊंच्या नगरीत आम्ही आलेलो आहोत. लाडक्या बहिणींचं कौतुक होतंय तसं आम्ही त्यांच्या बहिणीच आहोत. तर ह्या बहिणींच्या जोडीमध्ये अधिवेशनामध्ये समग्र शिक्षा अभियानाचे कर्मचारी या ठिकाणी उपोषणावर बसलेले आहेत. बेमुदत उपोषणावर ऐकले असेल कुंतीपुत्र, त्यांना 5 मुलं होते. तर अशी ही कहाणी या कॅडरमध्ये अनेक कॅडरचे लोक होते. त्यामध्ये 2 विभागाचे लोक, पहिला आहे वस्ती शाळेचे लोक, कमी शिकलेले, त्यांना कायम केलेलं आहे सरकारने. त्याच्यानंतर आहेत जे IDचे अपंग विभागाचे, यांना कायम केलेलं आहे. आणि उरलेले हे जे कॅडरचे लोक, तर यांच्यावर अन्याय असताना गावातील परिसरातील महाराष्ट्रामधून एक आवाज येत आहे. तर यांचं म्हणणं काय आहे? महाराष्ट्रातील किंवा हे जे संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही प्रश्न विचारणार आहोत की बाकीचे लोक कायम झाले, आपण काय झाले नाही. सर, सगळ्यात अगोदर आपलं कार्य सांगा समग्र शिक्षा अभियानाचं. सर, आम्ही समग्र शिक्षा अभियान मध्ये गेल्या 20 वर्षापासून कार्यरत साधन व्यक्ती आणि इतर कॅडर जे आहेत, आम्ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये 3% विद्यार्थी जे आहेत आपले दिव्यांग बांधव यांना शिकवणार. त्याच्यानंतर IDचे लोक झाले. तर तुमच्या हिशोबानं त्यांना कायम करण्याचा हेतू आणि तुम्ही मागे आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही आहे, परंतु ते आमच्यातच बांधव आहेत, त्यांना कायम केलं आम्हाला आनंद आहे. परंतु आम्ही जे 3000 बांधव अजूनही प्रतीक्षेत आहोत. आमच्यात रोज एक बांधव रिटायर होत आहे, सेवानिवृत्त होत आहे. परंतु आम्हाला दरवर्षी आश्वासनं देत आहेत, या वर्षी होईल, पुढच्या वर्षी होईल, त्याच्या वर्षी होईल. हा शेवटला आमचं आंदोलन असं आम्ही ठरवलेलं आहे आणि जोपर्यंत आम्ही कायम होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही हा निर्धार आम्ही आमच्या मनाशी बांधलेला आहे. आणि ह्या सरकारला आमची घोषणा करून आम्हाला कायम करावे. विवेक राऊत, समग्र शिक्षा संघर्ष समितीचा सचिव. त्यानंतर आम्ही भेटणार आहोत. मॅडम, काय नाव आपलं आणि काय समस्या आहे? समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याध्यक्ष योगिता बालाक्षी बोलत आहे. आमची समस्या विवेक सरांनी सांगितलेलीच आहे की आज 20 वर्ष झाली आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून तुटपुंजा मानधनावर काम करत आहोत. 4 मार्च 2025 ला आम्ही आझाद मैदानावरती सुद्धा आंदोलन केलं. त्यावेळेला शासनाने आमच्यासाठी समिती गठीत केली होती. त्याचबरोबर हेही सांगू इच्छिते की 12/12/2012 रोजी हिवाळी अधिवेशन आम्ही नागपुरामध्ये जेव्हा केलं होतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब यांनीच त्याचं नेतृत्व केलं होतं आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार या दोघांनी नेतृत्व केलं होतं आणि आम्हाला शब्द दिला होता की सत्ता येताच पहिला तुमचा विषय कॅबिनेटमध्ये आम्ही मांडू. आम्ही अजूनही त्या वचन टाकून द्यावा. आज भाजपच्या प्रवक्त्या आदरणीय चित्रताई वाघ यांची सुद्धा भेट झाली. त्यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे. विधिमंडळात आम्हाला जरी प्रवेश नसला तरी आपल्या माध्यमातून देवाभाऊंच्या जवळ आमच्या मनातली जी व्यथा आहे ती हस्तलिखित करून तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर संकटमोचन असणारे ओळखले जाणारे सन्माननीय गिरीश महाजन साहेब यांची भेट घेतली. त्यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की लवकरच तुमचा प्रश्न मार्गी लावू. सर,
काय दोन मागण्या कोणत्या तुमच्या? सर आम्हाला या अधिवेशनामध्ये शासनाने कायम करावं आणि तशी घोषणा शासनाने आम्हाला अधिवेशनामध्ये करावी, त्यानंतर आम्ही अधिवेशन सोडणार आहोत. नाव प्रदीप सुर्वे, संघर्ष समिती उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य. सर मला सांगा, तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये लई प्रसिद्ध आहे, काय सुधीर भाऊ किंवा जे सरकारला काय म्हणायचं तुम्हाला? मला एवढंच म्हणायचं या ठिकाणी समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं दिनांक 8 डिसेंबर पासून जे आंदोलन सुरू केलेलं आहे, या आंदोलनाचंच आहे की आम्हाला कायम केलं पाहिजे. हा 20 वर्षाचा जो आमचा वनवास आहे तो वनवास या ठिकाणी संपला पाहिजे, ही आमची सर्वांची मुख्य मागणी आहे. हे जे आहे बाकीचे दोन विभाग, कुंतीपुत्राचं 5 मुलं, त्याच्यामध्ये 2 झाले कायम, आता 3 का 4 राहिले, याविषयी काय म्हणाल आता? शिक्षण विभागामध्ये समग्र शिक्षा म्हणून आम्ही समग्र शिक्षणातले लोक काम करतो, इतर लोक कायम झाले. आमच्या एकाच विभागामधील सुद्धा ज्या विभागामध्ये ज्या आस्थापनेवर आम्ही काम करतो त्यातले 50% कायम झाले. आता उर्वरित राहिले 31 लोक, यांनाही शासनाने लवकर कायम करावे, कारण यांचे आता रिटायरमेंटला येत आहेत. कोणाचे 1 वर्ष राहिले, कोणाचे 2 वर्ष राहिले. त्यामुळे शासनाने या नागपूरच्या विधिमंडळामध्येच आमचा निर्णय करावा. संजय अकोले, समग्र शिक्षण जिल्हाध्यक्ष, नांदेड. सर परिचय आणि काय सर मी कोकण विभागातून आलेलो आहे. कोकण विभाग हा. कणकवली तालुक्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेलो आहे मी. सर मी अक्षरशः 22 तास लालपरीने प्रवास केला. मी अक्षरशः हे बेमुदत आंदोलन सर आम्ही सरकार कुठपर्यंत हल्ली आहे अशा तारखेला? सर आम्ही कालपासून इथे आमरण उपोषण करत आहोत आणि आम्ही काल हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन झालेल्या नागपूर भूमीमध्ये आलेलो आहोत आणि आम्हाला ज्यांनी कायद्याचा कायदा लिहिला त्यांच्या शहरामध्ये येऊन आम्हाला सरकारनी मायबाप सरकारने पाहिजे, हाच आमचा याचा म्हणजे आम्हाला मिळाला तर आम्हाला खूप म्हणजे आम्ही शासनाचे खूप आभारी राहूत आणि याच्या शिक्षाचं इम्प्लिमेंटेशन सक्सेसफुली करण्यासाठी प्रयत्न. काय म्हणाल सर? मी प्रवीण डोईजोडे लातूर विभागातून आलेला आहे. गेली 20 वर्ष समग्र शिक्षामध्ये जीव तोडून काम करत आहोत. या ठिकाणी इथं जमलेला हा प्रचंड कंत्राटी शिक्षक समग्र शिक्षामधला आपले कुटुंब वाऱ्यावर सोडून या ठिकाणी आलेले आहेत. एकच विनंती आहे शासनाला की शिक्षण विभागाचा हा जो कणा आहे समग्र शिक्षाचे सर्व कर्मचारी यांना अर्ध्याला नलावडे, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मोखाडा, जिल्हा पालघर. सर आम्ही समग्र शिक्षा अभियानाचाच एक भाग आहोत. गेली 20 वर्षापासून शिक्षणासाठी आणि विशेषतः आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी आपली ही शेवटचं आंदोलन आहे की करो मरो कसं? शेवटचंच आंदोलन आता सर झालं. आता किती सर आम्ही ज्यांना घडवलंय त्या मुली घडतायत, पण आमच्या भविष्याचं काय सर? त्यांचं भविष्य आम्ही घडवलं. जे लोक 8-8 हजारावर रिटायर होत आहेत, 5-5 तर ज्या ह्या मागण्या घेऊन या ठिकाणी यशवंत स्टेडियमला नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये बसलेले आहेत समग्र शिक्षा अभियानाचे असेल बाकीचे जे कॅडरचे लोक आहेत. तर अशा ह्या मागण्या मी धनंजय चव्हाण 24 भारत नागपूर